हॅलो, सर्वोदय क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं हे दुसरं लेक्चर असेल. पहिल्या लेक्चरमध्ये आपण 12वीचा 12चा नवीन सिलेबस आपण फक्त एक्सप्लेन केला. तर सिलेबसला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण लास्ट इयर 11चा काही पार्ट जो इसेन्शियल आहे की प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज आहेत, अकाउंट डेबिट क्रेडिट कळला पाहिजे, लेजर आहे, पोस्टिंग करावी लागते. तर त्यासाठी जो पार्ट आपल्याला आवश्यक आहे तो मी आता थोडा रिवाइज करतो आहे. तर त्यासाठी आपला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हा जो चार्ट महत्त्वाचा आहे तो मी तुम्हाला अगोदर स्क्रीनवर दाखवतो. तो तुम्ही थोडा नोट डाऊन करा, मी लगेच तो एक्सप्लेन करेन. आपण तो चार्ट नोट डाऊन केला असेलच. तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, मेन two types of classification. First, personal accounts, and second, impersonal accounts. तर under personal accounts subtype, first natural person account. Under natural person accounts relates to persons natural persons. For example, name of the human beings means natural persons: Kishore, Kunal, Rohini. That means name of the persons. तुम्हाला तुमच्या आवडीची जी नावं असतील ते तुम्ही घ्या. हे सगळ्यांचं अकाउंट्स नॅचरल पर्सन्समध्ये. सेकंड वन, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. Artificial means person by law. ज्यांना कायद्याने अधिकार आहेत, जबाबदाऱ्या आहेत. That means companies, associations, traders, trusts, banks, schools, colleges, etc. त्याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती असतील, वेल नोन कंपनीज, असोसिएशन, ट्रस्ट, ट्रेडर्स, कॉलेज याचं नाव याच्यामध्ये असेल. तर त्यानुसार तुम्ही ते प्रत्येक आपापल्या चॉईसनुसार कंपनीचं नाव असेल, बँकचं नाव असेल, स्कूल कॉलेज असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. एखादी कंपनी असेल तर ती कंपनी
आपल्या अकाउंटिंगच्या रूलनुसार आर्टिफिशियल पर्सनमध्ये येते. असोसिएशन, ट्रेडर्स, ट्रस्ट, बँक्स, स्कूल, कॉलेज. Third one, a representative. Personal accounts. Under representative, total provision accounts. For example, outstanding income or expense account. That means receivables, payables, due but not received, or due but not paid. हे अकाउंट्स आपल्या पर्सनल अकाउंट्समध्ये येतात. The second one, impersonal accounts. त्याच्यामध्ये फर्स्ट रियल अकाउंट्स. That real accounts relates to assets and properties. Under real accounts, subtype first, tangible assets. Tangible means visible. You can see, you can touch. आपण ज्या assets, ज्या properties आपण प्रत्यक्षात बघू शकतो, हलवू शकतो, मोजू शकतो, that means tangible assets. For example, machinery, plant, furniture, okay. Second, intangible. ज्या assets आपण प्रत्यक्षात बघू शकत नाही, मोजू शकत नाही, हलवू शकत नाही, इनविजिबल. इनविजिबल assets. त्या प्रत्यक्षात नाही पण ती त्याची व्हॅल्यू असेल ते ॲसेट कन्सिडर होईल. फॉर एक्झाम्पल, गुडविल, कॉपीराइट, ट्रेडमार्क, पेटंट, या इनविजिबल असेट्स आहेत. इंटेंजिबल असेट्स याची व्हॅल्यू असेल. अंडर impersonal, second type, subtype second, nominal accounts.
nominal accounts relates to expenses, losses, income, and gains. For example, expenditure accounts expenses, losses, खर्च, तोटा. आपण आपला बिझनेस म्हटलं की आपण आपल्या बिझनेसमध्ये एक कॉमन एक्सपेन्सेस असतात. रेंट, रेंट पेड, एम्प्लॉईज असतील तर सॅलरी और वेजेस, आपण आपल्या बिझनेससाठी ॲडव्हर्टाइजमेंट करतो तो आपला एक्सपेन्स असेल. बिझनेससाठी काही टॅक्सेस असतील, काही डायरेक्ट एक्सपेन्सेस, काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या हेडिंग खाली येतात. पण ऑल ओव्हर एक्सपेन्सेस. ओके, हे सगळे खर्च याच्यामध्ये येईल. याची डिटेल लिस्ट मी तुम्हाला देईलच. तर एक्सपेंडिचर अकाउंटच्या नंतर इन्कम अकाउंट्स. जसे बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस होतात तसे इन्कमही आहे. आणि दोन्ही इन्कम आणि एक्सपेन्स नॉमिनल अकाउंट्समध्ये येतात, अंडर नॉमिनल अकाउंट्स. इन्कम, if rent paid, that is the expense, but income, that means rent received. If rent received, rent received, interest received, commission received, dividend received, other receipts, sundry receipts. Okay, that is the income accounts means nominal accounts. इन शॉर्ट बोर्डवरती आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. तुम्ही नोट डाऊन करेपर्यंत मी थांबतो. अगोदरचा चार्ट क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स पूर्ण केला असेलच. तुमच्या नॉलेजनुसार त्याच्यामध्ये आणखी काही अकाउंट्स तुम्हाला टाकता येतील. तर त्यानंतरचा पार्ट की जो आपण 11वीमध्ये कंप्लीट शिकलो होतो, लर्न केला होता, गोल्डन रूल्स फॉर डेबिट अँड क्रेडिट ऑफ डिफरंट अकाउंट्स. हे रूल्स, डेबिट क्रेडिटचे रूल्स, टोटल अकाउंटिंग या रूल्सवरतीच डेबिट आणि क्रेडिट इफेक्ट होतात. तर ते तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट जर जमलं तरच आपला इफेक्ट करेक्ट येतो. पोस्टिंग, लेजर पोस्टिंग करेक्ट येईल, रिझल्ट्स करेक्ट मिळतील, अदरवाईज रॉंग होईल. डेबिटचा क्रेडिट किंवा क्रेडिटचा डेबिट याच्यासाठी बेस काय, तर आपल्याला तो अकाउंट व्यवस्थित क्लासिफाय करता आला पाहिजे. जर त्याचं क्लासिफिकेशन चुकलं तर पुढचा रिझल्टही चुकेल. तर रूल्स देतोय. फर्स्ट फॉर personal accounts. Personal accounts means relates to persons.
आणि रिलेट्स टू पर्सन्स असल्यामुळं हा पर्सन रिसिव्हर किंवा गिव्हर असेल. तर रूल डेबिट receiver and credit the giver. Second, real accounts. Real accounts मध्ये that means relates to assets, properties. आता प्रॉपर्टी आपण परचेस केली तर आपल्याकडे कम्स इन असेल, आपण सेल केली तर गोज आउट असेल. that means rule debit or comes in credit or goes out. And third one, nominal accounts. Under nominal, expenses, losses, income and bills. Rule debit all expenses, losses. Credit all income and bills. It's the thing rules. तुम्ही अगोदर हे रूल्स या नोट डाऊन करा. मी थांबतो 2 तुमचं लिहिपर्यंत, नंतर मी एक्सप्लेन करेन. ओके. रूल्स नोट डाऊन झाले असतीलच. तर ॲक्च्युअल या रूलनुसार आपण ट्रान्झॅक्शन कसे सॉल्व करायचे किंवा प्रत्येक रूलमध्ये डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट डेबिट क्रेडिट हा इफेक्ट आपण कसा दिला जातो ते आपण ट्रान्झॅक्शन म्हणून बघूया. तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट पर्सनलसाठी आपण रिसिव्हर गिव्हर. आपण असं समजा की इन द बुक्स ऑफ रमेश, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन रमेश या पर्सनचे आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन cash paid by Ramesh. Cash paid by Ramesh to Suresh. आता या प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये मिनिमम इफेक्टिव्ह टू अकाउंट्स टू ॲस्पेक्ट्स आपण जे 11th मध्ये सुद्धा आपण फाइंड आउट करत होतो, अगदी त्याच पद्धतीनं याच्यामध्ये 2 अकाउंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. तर इन द बुक्स ऑफ रमेश हे ट्रान्झॅक्शन्स रमेश पर्सनचे असतील. कॅश अकाउंट अँड सुरेश अकाउंट. आता कॅश अँड सुरेश आपल्या फर्स्ट क्लासिफिकेशन चार्टनुसार हे जर क्लासिफाय केलं आहे तर कॅश मीन्स ॲसेट्स प्रॉपर्टीज अकाउंट, रिअल अकाउंट्स. And Suresh means natural person, personal accounts. Suresh personal, cash real.
तर आता आपण रूल कोणता अप्लाय करणार? कॅशसाठी रिअल आणि सुरेशसाठी पर्सनल रूल. सुरेश अंडर पर्सनल, the personal accounts rule, debit the receiver, credit the giver. Now amount received by the Suresh, that means Suresh is a receiver. Suresh under personal account receiver, and receiver means debit the receiver. Second account, cash account, cash under real account, that means real accounts rule, debit what comes in, credit what goes out. Now cash comes in or goes out. In the case of Ramesh, cash goes out. Amount paid by Ramesh, that means Ramesh ने cash अपन पे करतो दिली, तर रमेश कडून cash goes out असेल, आणि goes out means credit. That means cash account credit and Suresh account debit. तर या डेबिट क्रेडिटच्या आधारे आपण त्याची जर्नल एंट्री फॉर्म करतोय. तर एंट्री कशी असेल? सुरेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, first debit amount in front of debit account and credit amount in front of credit account, then in a bracket brief description, that means narration. तर पर्सनल साठी आपण एक्झाम्पल नोट केलाय, जे दिलं एक्झाम्पल तेव्हा तर नोट करून घ्या. फर्स्ट आपण पर्सनल अकाउंटसाठी ट्रान्झॅक्शन्स आपण घेतलं. आता रिअल अकाउंटसाठी कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक ₹1,000. कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक ₹1,000. इथं आपण अज्युम केलं की न्यूज ऑफ रमेश, म्हणजे रमेश या पर्सनने त्याच्या बँक अकाउंट्समधून आपण पैसे विथड्रॉ केले स्वतः. तर इन न्यूज ऑफ रमेश द ट्रान्झॅक्शन्स, आता रमेशसाठी हे ट्रान्झॅक्शन कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक ₹1,000 टू अकाउंट्स, फर्स्ट वन कॅश and second one bank. Same, classify that cash real account, assets account, properties account, and bank personal account, artificial person. Now आता या कॅश आणि बँक साठी हा रिअल अकाउंटचा रोल आपण अप्लाय करणार. डेबिट व्हॉट कम्स इन. नाउ कॅश कम्स इन और गोज आउट. इन दिवस ऑफ रमेश, अमाऊंट विथड्रॉ बाय रमेश, रमेशने बँकमध्ये जाऊन पैसे विथड्रॉ केले, म्हणजे पैसे रमेशकडे कम्स इन, मिळाले, घेतले, आले. व्हेन कम्स इन, and comes in means debit. Now bank under personal, the bank साठी personal account चालू, debit the receiver, credit the giver. आपण बँक मधून पैसे विथड्रॉ करतोय, बँक इज अ गिवर, पैसे बँकने दिले, नाउ गिवर, and giver means credit.
एंट्री बी, याची एंट्री असे असेल कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट कॅश डेबिट बँक अकाउंट डेबिट म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. हवं तरी पण एंट्री नोट करा. नोट झालं. तर नेक्स्ट नॉर्मल अकाउंट्स. आता नॉर्मल अकाउंटसाठी एक ट्रान्झॅक्शन एक्झाम्पल. Rent paid to landlord Mr. Dhananjay rupees 5,000. Rent paid to landlord Mr. Dhananjay rupees 5,000. याचं मिनिंग असं होतं की या रमेश या पर्सननी रेंटवरती धनंजयकडून काही प्रॉपर्टी घेतली असेल, शॉप असेल, ऑफिस असेल, तसे रेंट आपण पे करतोय आणि रेंट पेड हा रमेशसाठी एक्सपेन्स असेल. रमेशने एक्सपेन्स कॅशमध्ये पे केला. ओके, रेंट पेड दॅट मीन्स फर्स्ट वन रेंट अकाउंट, एक्सपेंडिचर अकाउंट. आणि आता याच्यामध्ये जरी नाव तुम्हाला दिसत असेल धनंजय, तरी आपण आपले दिलेले पैसे रेंटसाठी पे करतोय. कॅश गोज आउट फॉर एक्सपेन्सेस अगेन्स्ट एक्सपेंडिचर. हे पैसे आपल्याला काही परत मिळणार नाहीत, आपण काहीतरी यूज करतोय त्याचा आपण मोबदला देतो आहे. म्हणजे आपले गेलेले पैसे रेंटचे हे आपले एक्सपेन्स असतील. सेकंड अकाउंट कॅश अकाउंट, धनंजयचा काही संबंध नसेल. ओके, याच्यामध्ये आता रेंट हा एक्सपेंडिचर अकाउंट. आपण जर असंच भाडं भरत राहिलो, रेंट पे करत राहिलो तर आपला एक्सपेन्स वाढत राहील. म्हणजे रेंट अकाउंट अंडर नॉमिनल अकाउंट. आपण रेंटसाठी अमाऊंट कॅश पे करतोय. कॅश मीन्स रिअल अकाउंट. अप्लाय द रूल. रेंट अंडर नॉमिनल अकाउंट रेंटसाठी. आता रेंट आपण पे करतोय म्हणजे रेंट आपला एक्सपेन्स असेल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. इफ एक्सपेन्सेस डेबिट टू दॅट रेंट अकाउंट. दॅट मीन्स एक्सपेन्सेस अकाउंट. And expenses means debit. Cash. Rupees 5,000 goes out. Real account. Real accounts will debit what comes in, credit what goes out. In the case of Ramesh, relates to Ramesh. Amount Ramesh pay करते म्हणजे cash goes out from Ramesh. Then cash goes out. That means goes out rule. Credit what goes out. That means entry rent account debit to cash account असे असेल. तर याची एंट्री नोट करा. लिहून झालं असेल, नोट डाऊन केलं असेल. हे जर्नल झालं. 11th मध्ये आपण लास्ट इयरला या जर्नल एंट्रीचा पोस्टिंग सुद्धा आपण करत होतो. लेजर नावाच्या टॉपिक्समध्ये आपण शिकलो. तरी पण एक एंट्रीचं लेजर मी बनवून दाखवत आहे. ओके, त्याचं लेजर पोस्टिंग कसं करता येईल. इन द बुक्स ऑफ रमेश.
लेजर पोस्टिंग लेजर अकाउंटमध्ये त्यासाठी आपल्याला 2 लेजर अकाउंट तयार करावे लागतील. फॉर एक्झाम्पल आपण एकाच एंट्रीचं पोस्टिंग मी करून दाखवत आहे. तर फर्स्ट वन रेंट अकाउंट. अकाउंट मीन्स लेजर अकाउंट. लेफ्ट हैंड साइड डेबिट एंड राइट हैंड साइड क्रेडिट. कॉलम्स डेट, particulars, JF and amount. हे तर माहिती असणारच. Individual ledger accounts. First rent account, second cash account. Column first date column, date साठी हा columns. Particulars, JF. In journal, ledger folio, in ledger, journal folio, cross reference. Same headings. Entry rent account debit. Debit account, rent account. That means debit side of the rent account. Note that credit account's name. 2. Rent account debit to cash. That means rent account debit side. Credit account's name to cash account. Amount 5,000. Cash account credit. 2 means credit. Cash account credit means cash account credit side by rent account. Debit account rent account debit side, that means credit accounts. Cash account credit, that means cash account credit side right hand side by rent account. Debit means to, credit means by. ओके, असं याचं पोस्टिंग असेल आणि बाकीच्याही एंट्रीचं असेल त्याला पोस्टिंग करावं लागेल जमेल. मग त्याचं बॅलन्सिंग, इच अँड एव्हरी अकाउंट्स टू बी क्लोज. जर दोन्ही बाजूची टोटल सेम असेल तर बॅलन्स 0 असेल. नो कॅरी फॉरवर्ड, नो ब्रॉड फॉरवर्ड. ओके, टॅली असेल तो अकाउंट, त्याला टॅली मार्किंग. To close to calculate the balance, दोन्ही बाजूच्या रफ टोटल्स करा. आता सिंगल्स अमाउंट आहे. डेबिट 5,000 and credit 0. That means balance figure, that means difference, complete difference 5,000. To tally difference amount 5,000. ज्या बाजूची टोटल जास्त असेल ते आपण अमाऊंट कॉलम टॅलीमध्ये नोट करा. तर ॲक्च्युअल डेबिट टोटल 5,000 बट क्रेडिट 0. मग किती डिफरन्स बॅलन्स फिगर 5,000. दॅट बॅलन्स मीन्स इफ क्रेडिट साइड बाय बॅलन्स CF डेट. And same carry forward balance brought forward after tally to line for the next period. डेबिट साइड मीन्स 2. डेबिट साइड ॲक्च्युअल जास्त आहे तर डेबिटलाच ब्रॉड फॉरवर्ड होणार. 2 बॅलन्स ब्रॉड डाउन और ब्रॉड फॉरवर्ड. सेम CD बॅलन्स अमाउंट ब्रॉड फॉरवर्ड. नेक्स्ट पीरियड डेट
and close the cash account. Cash. Now credit, debit. Credit amount 5,000 and debit amount nil. That means balance 5,000. Same 5,000, 5,000. Actual 5,000 credit total, but debit 0. That means balance figure 5,000. Now debit means 2, balance C. म्हणजे टोटल येण्यासाठी कमी पडणारे अमाउंट, शॉर्ट अमाउंट. ओके, डेबिट and same balance after that type we will do by balance got down, same CD amount got down. असं हे या एंट्रीचं लेजर पोस्टिंग हवं तर नोट करा. ओके, लेजर कंप्लीट करा. काही डाऊट असेल तर अवश्य विचारा. ओके, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, त्यामध्ये काही चार्ट असेल तोही तुम्ही नोट करा. ओके, आणि आता हा शॉर्टमध्ये आपण 11चा पार्ट कंप्लीट करतो आहे. तर नेक्स्ट लेक्चर 12साठी असेल, ॲक्च्युअल रिअल सिलेबसचा असेल, तर मिस करू नका. पुढचं लेक्चर लगेच मिळेल.